नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यातील महाफास्ट बातम्या पाहूयात. 16 मार्चला पंचायत समिती सभापती तर 20 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडी होणार आहेत. फलटण पंचायत समितीचे सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 16 तारखेला फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने सदस्य मतदान करतील. फलटण पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या 8 जागा आहेत, भाजपच्या 5 जागा तर राष्ट्रवादीच्या 3 जागा आहेत. शिवसेनेचा सभापती होण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संपूर्ण ताकद लावलेली आहे, तर भाजपकडून श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संपूर्ण ताकद लावलेली आहे. पंचायत समिती सदस्यांतर्फे मतदान जर समान पडली तर चिठ्ठीद्वारे फलटण पंचायत समिती सभापतीची निवड होऊ शकते. सध्या फलटण पंचायत समितीचे सर्व 16 सदस्य हे अदृश्य आहेत, हे आपल्याला पाहायला भेटते. जादुई आकडा गाठण्यासाठी 3 पक्षांपैकी एका सदस्यांनी दुसऱ्या पक्षाला मतदान केले तर काहीही घडू शकते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी केंद्र समूह सर्व शाळांतर्फे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळेस विद्यार्थ्यांतर्फे नृत्य व विविध कला सादर करण्यात आल्या. यावेळेस जिल्हा परिषद सदस्या सो किरणताई नलवडे या उपस्थित होत्या. मेंढपाळाचा मुलगा झाला PSI, अर्जुन हाके यांची PSI पदी निवड. मिरडे तालुका फलटण येथील मेंढपाळाचा मुलगा अर्जुन अण्णा हाके यांची नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून PSI पदी निवड झालेली आहे. आता आपण पुढे पाहतोय की अर्जुन हाके यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडा मिरडे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरडे, माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण व ज्युनियर कॉलेजचे शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे झालेले आहेत, तर पदवीचे शिक्षण सिंधुदुर्ग येथून झालेले आहे. अर्जुन हाके यांच्या या यशाबद्दल त्यांचे मिरडे ग्रामपंचायतच्या सरपंच सो रुपाली मदने तसेच ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे. अमेरिका इराण युद्ध सुरू असताना फलटण तालुक्यामध्ये गॅस मिळवण्यासाठी गॅस एजन्सी व गोडाऊनच्या बाहेर लोकांच्या खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आपल्याला योग्य वेळी गॅस मिळणार की नाही या भीतीने महिला टेन्शनमध्ये आहेत. नागरिकांना योग्य रीतीने गॅस पुरवठा करण्यात येईल असे गॅस एजन्सी मालकांनी सध्या आपल्याला सांगितलेले आहे. त्याचबरोबर गोविंद बायोगॅस योजनेमुळे 8,000 कुटुंबे गॅस टंचाईतून मुक्त. श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांची माहिती. जगभरातील युद्धजन्य परिस्थिती आणि LPG गॅसच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र बिनधास्त आहेत. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या ग्रीन गोविंद बायोगॅस योजनेमुळे तालुक्यातील 8,000हून अधिक कुटुंबे ऊर्जा आणि खत व्यवस्थापनात पूर्णपणे आत्मनिर्भर झाले असल्याचे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 50,000चे संयंत्र केवळ 12,000 मिळत आहे. त्याचबरोबर गोविंद फाउंडेशन आणि सिस्टमा बायो कंपनीच्या भागीदारीतून ही आधुनिक बायोगॅस संयंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 50,000 रुपये किमतीचे हे संयंत्र 2 बर्नरच्या शेगडीसह केवळ 12,000 रुपयात मिळाल्याने ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 ते 3 वर्षात अनेक कुटुंबांनी काही LPG सिलेंडर विकत घेतले नाही. ही या योजनेची खूप मोठी उपलब्धी मानली जात आहे. दुहेरी फायदा म्हणजे आपण पाहतोय की इंधन आणि सेंद्रिय खत हे शेतकऱ्यांना मिळते. त्याचबरोबर या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ मोफत इंधनच मिळत नाही, तर संयंत्रातून निघणाऱ्या स्लरीमुळे ऊर्जा उच्च दर्जाचे सेंद्रिय खतही उपलब्ध होत आहे. यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन
शाश्वत शेतीला आणि दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे. कालव्यात अडकून 3 मजुरांचा दुर्दैवी अंत. फलटण तालुक्यातील हिंगणगाव हादरले. फलटण तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिंगणगाव परिसरात कालव्याच्या पोटपाटातील सिमेंट पाईपमध्ये अडकून 3 तरुण मजुरांचा बुडून मृत्यू झालेला आहे. गुरुवारी 12 मार्च दुपारी ही घटना घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ झालेली आपल्याला पाहायला भेटते. नेमकी काय ही घटना आहे पुढे आपण पाहूया. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार हिंगणगाव आजरकी रोडवरील खानविलकर फार्मजवळून कालव्याचे पाणी वाहून नेण्यासाठी जमिनीखाली सिमेंटचे पाईप टाकण्यात आले आहेत. या पोटपाटाच्या पाईपमध्ये पाणी साचलेले होते. काम करत असताना हे 3ही मजूर अनपेक्षितपणे या पाण्यात अडकले आणि गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मृत मजुरांची ओळख. या दुर्घटनेत मृत मजुरांची तिन्ही मजूर मूळचे ओडिसा राज्यातील आहेत. ते सध्या फलटणमधील प्रीमियम चिक फीड प्रायव्हेट लिमिटेड सुळवस्ती येथे कामाला होते. मृतांची नावे खालीलप्रमाणे आपण पुढे पाहूया. 1 नंबरला नाव येते ते म्हणजे ज्योतिराम भगीरथी नाईक, वय वर्ष 22 आहे यांचं. त्यानंतर सतीन बिरची नाईक, वय वर्ष 35 आहे यांचं. त्याचबरोबर तिसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे श्रीराम जगाई हे बरंब, वय वर्ष 20 आहे यांचं. तर अशा पद्धतीने व्यक्ती आहेत. कीर्तनाचे लाईव्ह चित्रीकरण करताना पत्रकाराला दमदाटी. इंदुरीकर महाराजांविरोधात दैवडी पोलिसात तक्रार. मान तालुक्यातील आंधळी येथे रविवारी दिनांक 8 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तन कार्यक्रमात एका पत्रकाराला व्हिडिओ चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मान तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी दिनांक 9 दैवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत इंदुरीकर महाराज आणि संबंधित व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केलेली आहे. आंधळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव लिंगराज साखरे हे गेले होते. यावेळी कीर्तन सुरू असताना इंदुरीकर महाराज यांनी आपल्या जवळील एका व्यक्तीला खुणावून साखरे यांना व्हिडिओ चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संबंधित व्यक्ती साखरे यांच्या जवळ येऊन त्यांचा कॅमेरा ढकलून देत व्हिडिओ करू नये असा दम दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी लिंगराज साखरे हे तेथून निघून गेले. दरम्यान हा प्रकार मान तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना समजताच सोमवारी सकाळी पत्रकारांनी दैवडी पोलीस ठाणे गाठून लिंगराज साखरे यांच्या नावे इंदुरीकर महाराज व संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच या घटनेचा डिजिटल मीडिया पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. शासकीय कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार लाईव्ह चित्रीकरण करत असताना त्यांनाच दमदाटी व धक्काबुक्की होणे अत्यंत निंदनीय असल्याचे मत पत्रकारांनी यावेळी व्यक्त केले. तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून वगळावे आणि त्यांच्याऐवजी अन्य योग्य व्यक्तीची निवडणूक करून अभियानाचे प्रबोधन करण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणीही पत्रकारांनी केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपकराव तंडे बडवे, लालासाहेब जळस, लिंगराज साखरे, सचिन मंगरुळे, धनंजय कावडे, राजेश इनामदार, बापूसाहेब मिसाळ, सचिन शिंगाडे, संदीप गठार, फिरोज तांबोळी, नितीन वाघमोडे, उमेश बुधावले, प्रवीण राजे, एकनाथ वाघमोडे, नवनाथ भिसे, चैतन्य काशीद, सोनाली माने, ओंकार माने आदी पत्रकार उपस्थित होते. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी पत्रकारांनी दैवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना निवेदन दिलेले आहे. पत्रकारांच्या प्रश्नी आमदार श्रीकांत भारती यांनी विधिमंडळात आवाज उठवल्याबद्दल आभार श्री राजा माने यांनी व्यक्त केलेले आहेत. डिजिटल पत्रकार कायदेशीर व्याख्या ठरवावी, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधी
प्रलंबित अर्ज मंजूर करा. वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांच्या अडचणींकडे विधान परिषद सभागृहात लक्ष वेधले. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधान परिषद सदस्य श्रीकांत भारती यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रामध्ये कामं केली ती बंद पडलेली असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणी त्यांच्या निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर गोरेंनी पुढे म्हणाले की अशा प्रकरणामध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतून मार्ग काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादामुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा स्तरावर अधिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला DGIPR या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉक्टर गोरे यांनी सूचित केले. यावर सांस्कृतिक मंत्री